गाईज आम्ही पळय पावसाची तयारी केल्या. पया कोकोनट घेतला आम्ही. सो गाईज पावले आम्ही पळय. हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. सो गाईज कशी आसा तुम्ही सगळी? आम्ही सगळी बरी आसा. सो गाईज आम्ही आज कोकोनट तेल काढपाक वयता. अभी मजा आएगा ना भिड़ो. हे पया कोकोनट घेतला आम्ही आता वयता तेल काढपाक. मागीर पळोवया तुमकां दाखयता फुडलो प्रोसेस कसो तेल काडटा तो. सो गाईज आता आम्ही पळय पावली गिरणीर. पळयात हांगा पयलेच कस्टमर आसा. आता आमी हांगा वजन करता. कोकोनट कितले आसा ते पयलीं वजन करचें पडटा आमकां. मागीर ते घालता गिरणीन भितर. सो गायज तेणी वजन काडलें. चला तर आता तुमकां फुडलो प्रोसेस दाखयता. कशें नाल्ला पासून तेल काडटा ते. हे पळयात अशी गिरण आसता. हे पळयात हे आता आमचे कोकोनट घातला तेणी सगळे भितर सुकलेले. सो गायज हे आमकां न्हू पयले अशे म्हणजे नाल्ल हलना ते उदक नसलेले नाल्ल हे आमी फोडटा आनी तेंचे बारीक बारीक कुडके करून मागीर ते 8 दीस सुमार सुकोवचे पडटा. आनी ते नाल्ल बरे सुकोवचे पडटा. हे खोबरें आसता पळया ते बरे सुकोवचे पडटा नाजाल्यार तेजे तेल येयना. सो गायज तेका लागून आमकां ते भरपूर प्रोसेस आसता. पयलीं कट करून ते नाल्ल कट करून मागीर तेंचे पिसीस करून मागीर ते वताक घालून 8 दीस सुकोवचे पडटा आनी तेज्या उपरांत ते तेल काडचें पडटा. सो गायज हे पळया आमी सुकोवन बी हाडला. आता पळयात कशें तेल गिरणीर हाडला आमी तेल काडपाक. हे पळयात हे सुके गिरणीन घातला आमी. हे पळयात आनी हांगा हे पळयात तेल कशें येता ते पळयात. आनी हे पळया हे वेस्ट आसा न्हू तेज्या पासून गोरवांक पेंड तयार करता. सो गायज ही पेंड गोरवांक भरपूर पौश्टीक आसता. ती पेंड गोरवांक घातली जाल्यार गोरवां बी भरपूर दूध दिता. हे पळयात गायज आता हांव तुमकां भितूतलो प्रोसेस दाखयता. हे पळयात कशें तेल काडप चालू आसा ते. सो गायज तुमकां खबर आसा न्हू नाल्लाच्या पासून कितें वेस्ट वचना ते. तेंचे पाड नाल्ल आसता पळया तेंचे तेल आमकां काडपाक मेळटा आनी बरेले नाल्ल आसता तेंचे तेल सुकोवन काडपाक मेळटा आमकां. पाड नाल्लांचे तेल आमकां दिव्याक बी घालपाक यूज जाता आनी बरेले नाल्ल आसता पळया ते बरे तेल आसता ते आमकां खावपाक यूज जाता, केंसांक घालपाक यूज जाता. सो गायज बाजारान भरपूर म्हारग आसता तेल. गांवठी तेल म्हणटा तेका. ते भरपूर म्हारग आसता. 400 रुपया लिटर आसा सद्या. आतां नाल्ल म्हारग जाल्या न्हू सो गायज तेका लागून तेल बी म्हारग जाला. हे आतां पळयात हे प्युअर तेल कशें काडले ते आमी. आनी बाजारांतले तेल म्हटल्यार सगळे मिक्स आसता न्हू तुमकां खबर आसा न्हू. हे पळयात गायज हे आतां आमचें बरें तेल काडून जालें. बरें खोबऱ्याचें तेल आमी हें काडलां. ते पळय आतां आमी गॅलनान घालता. हे पळया हे वेस्ट आसा न्हू हे गोरवांक घालपाक मेळटा. सो गायज हे पळयात हे गिरणीचें नांव आसा हरवळकर मिल. हे पळया नगरगांव वाळपय पडटा. हांगा हेच्या ऑपोजीट शॉप आसा. आनी तुमी केन्ना येवपाचे आसा जाल्यार येया. हे जून म्हयनो फूल आसा म्हणून सांगतालो तो. मागीर ती गिरण बंद करता खंय. मागीर तेल बी काडपाक मेळचें ना तुमकां. सो
सो गायस तुम्ही आता कोकोनट सुकयलेले आसा जाल्यार घेवन येयात. पावसान गिरणी सगळ्यो बंद आसता सो तेका लागून तेल काडपाक मेळना. सो गायज आमी पाड जाल्लेले खोबऱ्याचें तेल काडटा. पळयात कशें हे सगळे पाड खोबरे हे आमकां देवाच्या दिव्याक घालपाक मेळटा न्हू तेल, तेका लागून हे सेपरेट काडटा आमी. आतां तेलाची पाकिटां बी भरपूर म्हारग जाल्या न्हू, सो तेका लागून आतां गांवठी तेल आपूण काडून दवरलेलें बरें न्हू. सो गायज हे पया हे इतले आमकां पाडेले खोबऱ्याचे तेल मेळ्ळा. हे पया. सो गायज पयले न्हू कितलो प्रोसेस आसता तो कोकोनटाचे तेल काडपाक. भरपूर त्रास आसता, खूब काम आसता ते. म्हणून तेल काडपाक आमकां लागून रावलेलो. सो गायज पया तो काडूंक जालो आनी ते रान आसा ते. सो गायज पावले आमी हे पळय. गॅलन काडटा आतां. पया कितलो काळोख जाला तो. सो गायज तुमकां व्हिडिओ कसो दिसलो तो प्लीज कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. The next day. हे पळयात गायज आमी हे पळय पावसाची तयारी केल्या. हे पळय सुकत घातला सगळे काजी, मिरसांग्यो आनी तेल. ह्यो पळया काजी आमकां पावसान खावपाक मेळटल्यो भाजून. आनी हे पळयात तेल, हे पळय इतले तेल मेळ्ळा आमकां. हे आतां आमी वताक दवरला. आनी ह्यो मिरसांग्यो, हे 2-3 तरेच्यो मिरसांग्यो आमी पावसाक लागून हाडल्या, सुकत घातल्या. आतां आमी त्यो मिरसांग्याचो पिठो काडून हाडटलो. पावसान मागीर बरें पडटा न्हू.